चांदुरकरजी, तुमच्यापासून सुरुवात करतो. तुम्हाला काय वाटतं की सत्तेसाठी हल्ली वाटेल ते केलं जातं का? ज्या पद्धतीने कर्नाटकमध्ये एकूणच राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. येदुरप्पा दिल्लीला गेले, सगळे एमएलए पुन्हा दिल्लीला गेले, त्यांचं विराट दिल्लीला, पुन्हा दिल्लीसमोर जो तमाशा चाललेला आहे, तुम्हाला काय वाटतं याला रिस्पॉन्सिबल कोण आहे? नाही, हे जे सुरू झालं हे 13 मे रोजी सुप्रीम कोर्टाची जी जजमेंट आली त्यानंतर हे सगळं सुरू झालं. आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनं कर्नाटक हायकोर्टची पूर्वीची जजमेंट जी होती, ज्या 11 बीजेपीच्या एमएलएजना डिस्क्वालिफाय करण्याचा कर्नाटकच्या स्पीकरचा जो निर्णय होता तो निर्णय व्हॅलिड आहे आणि त्यांनी कारण सहित एवढी करता येणार नाही, परंतु तो जो निर्णय आहे तो सुप्रीम कोर्टानं टर्न डाऊन केला आणि त्या 11 आमदारांना आणि 5 इंडिपेंडंटला त्यांची आमदारकी जी गेलेली होती ती आमदारकी परत बहाल झाली. आणि ते करत असताना सुप्रीम कोर्टानं जे रिझनिंग दिलं, ती जजमेंट मी वाचली, 124 पानाची जजमेंट आहे. त्या जजमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की जे 11 एमएलएज होते ते एकंदर 13 एमएलएज होते आणि त्या 13 एमएलएजनी गव्हर्नरला लेटर लिहिलं ऑक्टोबरच्या 6 तारखेला 2010 मध्ये की हा जो चीफ मिनिस्टर. चांदुरकरजी, तो इतिहास आपल्याला माहिती आहे. तुम्हाला वाटतं का जे आता जे गव्हर्नरने जे केलं, जे भारद्वाजांनी केलं ते बरोबर आहे? ते हे समजावून घेतल्याशिवाय त्याचं उत्तरच देता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की हे जे आहे त्या पत्रामध्ये त्यांनी गव्हर्नरला त्या बीजेपीच्या आमदारांनी लिहिलं की ते सुप्रीम कोर्टाने त्याचं डिस्कशन केलेलं आहे आणि ते जजमेंटमध्ये 93 पानावरती आहे. तुम्हाला म्हणायचं की जे भारद्वाजांनी केलं ते बरोबर. हॅव्हिंग बिकम डिसिल्युजन्ड विथ द फंक्शनिंग द गव्हर्नमेंट हेडेड बाय श्री B.S. येदुरप्पा ऑन अकाउंट ऑफ वाइड स्प्रेड करप्शन, nepotism, favoritism, abuse of power and misuse of government machinery, we were convinced that the situation has arisen. ठीक आहे, सुप्रीम कोर्टाचं आणि ते सुप्रीम कोर्टानं याला हेल्ड अप करून सुप्रीम कोर्टाचं ते ऑब्झर्वेशन आहे. पण तुम्हाला वाटतं की नाही की लोकशाही पद्धतीने ऑन फ्लोअर ऑफ जे हाऊस असतं त्याच्यावर मेजॉरिटी प्रूव्ह करण्यासाठी त्यांना चान्स द्यायला पाहिजे होता बीजेपीला की नाही? काय कोणतं मला प्रश्न नाही, भाजपला त्यांनी पुन्हा एकदा बोलवून सांगायला पाहिजे होतं का की बाबा तुम्ही मेजॉरिटी प्रूव्ह करा? नाही, पण आता कुठल्या गव्हर्नरचा रिपोर्ट कुणी मान्य केलेला आहे? एका वर्षीचा. नो माय क्वेश्चन इज, कोणत्या गव्हर्नरचा रिपोर्ट कोणत्या सरकारनं मान्य केलेला आहे? नाही, आपण सध्या रिपोर्ट बद्दल बोलतोय. जो रिपोर्ट पाठवलेला आहे, तुम्हाला काय वाटतं तो बरोबर आहे की पॉलिटिकली मोटिवेटेड? नाही, तो रिपोर्ट, तो माझा मुद्दा दुसरा आहे. हे जे सुप्रीम कोर्टाचं जे म्हणणं आहे आणि ज्यामुळं स्पीकरचा डिसिजन त्यांनी बदलून दिला आणि स्पीकरने इलिगल डिसिजन दिला आणि त्यामुळं स्पीकरचे ऑक्टोबरच्या 12 तारखेपासून 2010च्या ते आज 13 तारखेपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या मेच्या जजमेंटपर्यंत त्या ऑफिसमध्ये राहणं इलिगल आहे. आणि त्याचप्रमाणे येदुरप्पांचं त्या तारखेपासून 13 मे पर्यंत चीफ मिनिस्टर म्हणून राहणं इलिगल आहे. हा सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा अर्थ आहे. ठीक आहे, मी वरुणजीकरांकडे येणार आहे या मुद्द्यावर, पण सुरुवातीला माधव भंडारींची रिॲक्शन घेऊया. भंडारीजी, तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने हा कारभार चाललेला आहे, तुम्ही आता ऐकलं असेल चांदुरकर काय म्हणाले ते, त्यांना वाटतंय की जी ऑब्झर्वेशन होती आणि त्या ऑब्झर्वेशन प्रमाणे तो रिपोर्ट तयार केलेला आहे गव्हर्नरने आणि तो काय ते चुकीचं म्हणायला तयार नाहीये? नाही, चांदुरकर राज्यपालांच्या विषयावरती काही बोलतच नाहीयेत. ते सुप्रीम कोर्टावरती गोल गोल फिरत राहून विषय बाजूला नेण्याचा प्रयत्न करतायत. त्यांची ती शैली आहे. पण ठीक आहे, मुळात कर्नाटकचे राज्यपाल भारद्वाज यांना सर्वोच्च न्यायालयाने काही सरकार बरखास्त करायला सांगितलं नव्हतं. क्षणभर त्या निर्णयावरती जरी विश्वास ठेवला, कारण त्याच्याबद्दलही वाद आहे आणि त्याच्याबद्दल जर तो निर्णय मान्य नसेल तर त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाकडे जाण्याची तरतूद आहे, उपलब्ध आहे आणि तो मार्ग अजून बंद झालेला नाही. असं असताना राज्यपालांनी स्वतःच्या सर्व मर्यादांचा भंग करून आणि मुख्यतः पंतप्रधानांची दिल्लीत भेट घेऊन आल्यानंतर 24 तासाच्या आधी कारवाई केली. त्यामुळे राज्यपालांची कारवाई ही केवळ राजकीय हेतूने प्रेरित, कोणत्याही प्रकारचं कायद्याचं, संविधानाचं, घटनेचा मान न राखणारी आणि राजकीय कारवाई, याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. ठीक आहे, चांदुरकर, तुम्हाला काय म्हणायचं आहे? याचा मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टाने, आपण सध्या कारवाईबद्दल बोलूया, आपण एक एक घेऊया, नंतर सुप्रीम कोर्ट आणि करप्शन त्याच्याकडे नंतर जाऊया. सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिल्यानंतर येदुरप्पा यांचा जो आज
मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा जो त्यांचा हे आहे, ठीक आहे, तुम्हाला म्हणायचं तो एका वर्षाचा कालावधी होता, तो illegal होता. या महाराष्ट्रातील आणि या देशातील जनता, ऐकून घ्या माझं, या महाराष्ट्रातील आणि या देशातील जनता हे विसरू शकते का? हा चीफ मिनिस्टर भ्रष्ट आहे, हा भ्रष्ट चीफ मिनिस्टर आहे, याला बदला ना तुम्ही. आपण बीजेपीचं सरकार तिथं राहू दे ना. भ्रष्ट चीफ मिनिस्टर आहे, त्याला बदला. नोबडी इज गोइंग टू अपोज मेजॉरिटी कॉन्स्टिट्यूशन. आपण त्याचं उत्तर मिनिस्टरला बदला ना. नाही, त्याचं उत्तर माधव भंडारींकडून येऊया. पण वारुंजीकर, मला सांगा की कायद्याच्या दृष्टीने अशा वेळी काय व्हायला पाहिजे? राज्यघटनेमध्ये या आणि अशा सगळ्या परिस्थितींची उत्तरं सापडतात. राज्यघटनेच्या अनुच्छेद 356 जर आपण बघितला तर त्याप्रमाणे राज्य जे काही सरकार आहे त्या ठिकाणी ही अशी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तरतूद आहे. याच्यात काय आहे तरतूद की जर जे गव्हर्नर आहेत त्या गव्हर्नर साहेबांनी आपला अहवाल पाठवायचा असतो राष्ट्रपतींकडे. आपल्याकडं आपण द्विस्तरीय पद्धती आपण अवलंबलेली आहे. म्हणजे केंद्रीय पातळीवरती संसद आहे, राज्य पातळीवरती विधिमंडळ आहे. जर राज्य सरकार जर का बरखास्त करायचं असेल आणि त्या ठिकाणी जर का प्रेसिडेंट रूल किंवा राष्ट्रपती राजवट जर अंमलात आणायची असेल तर त्याचे होणारे परिणाम काय आहेत? तर पहिला परिणाम म्हणजे ऑटोमॅटिकली निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळे काम करू शकणार नाहीत, तर त्यांच्याऐवजी हे पार्लमेंटकडे सगळे अधिकार जातील. नंबर 2, जे काही एक्झिक्युटिव्हचे जे काही अधिकार असतात त्याच्यावरती देखील नियंत्रण हे आता गव्हर्नर साहेबांचं राहील. हे दृश्य स्वरूपातले 2 ढोबळ आपण म्हणू शकतो असे त्याचे परिणाम आहेत. हे सगळे बघता जो केंद्रीय पातळीवरती असणारा जो सरकार आहे ते सरकार खूप वेळा या आपल्या पॉवरचा गैरवापर करतं का काय अशी शंका उत्पन्न करणारी परिस्थिती आजपर्यंत अनेक वेळा झाली. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर 1994 सालामधलं निकालपत्र आहे, 7 न्यायाधीश साहेबांचं आहे, ज्याच्यामध्ये SR बोम्मईंचा तो खटला म्हणून ओळखला जातो. कर्नाटकचंच त्याच्यामधलं उदाहरण दिलेलं होतं. कर्नाटकमध्ये देखील जे काही गव्हर्नमेंट होतं, जे सरकार होतं ते त्याच्यावरती राष्ट्रपती राजवट लादण्याचा प्रयत्न झाला. त्याच्याबरोबर नागालँड, मिझोराम, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान अशा वेगवेगळी जी काही अशी घडलेली जी उदाहरणं होती ती सगळी उदाहरणं कन्सिडर केली. माननीय सर्वोच्च न्यायालयाने 3 ठिकाणची अशी राष्ट्रपती राजवट रद्दबदल केली आणि सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की जर अन्य कारणाच्या निमित्तानं जर काही पॉवर वापरत असाल तर ते तुमच्या घटनेच्या पॉवरच्या बाहेर आहे. आता ही जी परिस्थिती आपण घेतली कर्नाटकातली सध्याची, तर तुम्हाला काय वाटतं की जे आता जे राज्यपालांनी केलंय, तुम्हाला वाटतं की ते योग्य आहे की त्यांनी निर्णय पाठवून दिला, की तुम्हाला वाटतं की फ्लोअर ऑफ हाऊसवर त्यांनी मेजॉरिटी प्रूव्ह करायला सांगायला पाहिजे होतं किंवा विधिमंडळात सर्व आमदारांना बोलून पुन्हा एकदा त्यांनी सांगायला पाहिजे होतं की तुम्ही तुमची मेजॉरिटी प्रूव्ह आणि त्याच्यानंतरच मग अहवाल पाठवायला हवा होता? 356 अनुच्छेदची जर आपण वाक्यरचना जर बघितली तर त्याच्यामध्ये काय आपल्याला प्रीकंडिशन लक्षात येते की त्या ठिकाणी व्यवस्था जी आहे ती फेल्युअर आहे, त्या ठिकाणचं यंत्रणा काम करत नाहीये म्हणून तो अहवाल जातोय. परंतु या ठिकाणी मला असं खेदानं सांगावं वाटतं की गव्हर्नर साहेबांनी या कर्नाटक राज्यामधली यंत्रणा फेल केलेली आहे. ती संपूर्ण यंत्रणा काम करू शकत नाहीये, सरकार काम करू शकत नाहीये, हे तपासून बघायचे कष्ट घेतलेले दिसत नाहीयेत असं मला खेदानं म्हणावं असं वाटतं. अर्थात हा रिपोर्ट म्हणजे सगळं संपलं असं नाहीये. बरोबर, हा रिपोर्ट आहे त्यांचं वैयक्तिक ओपिनियन आहे, ज्याच्यावरती राष्ट्रपती महोदय आपल्याला जो योग्य वाटेल तो निर्णय 356 प्रमाणे घेतील. बरोबर आहे. वरुण, मला सांगा चांदूरकरजी, तुम्हाला हे पटतंय की नाही? आणि हा जो रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट पाठवताना आतताईपणा झालेला आहे का या केसमध्ये? आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की हे जे 11 MLAs आहेत ज्यांना आता सुप्रीम कोर्टानं आमदारकी बहाल केलेली आहे ते बीजेपीच्या विरोधामध्ये, येडियुरप्पाच्या विरोधामध्ये होते. आता त्यांचं परिवर्तन झालं आणि परिवर्तन होऊन ते आता परत बीजेपीमध्ये गेले आणि बीजेपीमध्ये जाऊन आता परत त्यांनी येडियुरप्पाला सहकार्य देण्यासाठी त्यांच्या बाजूने ते गेले. तर याच्यामध्ये आजची आपली पॉलिटिकल सिस्टम आहे त्याच्यामध्ये काही नीतिमत्ता असायला पाहिजे की नाही? आणि आज त्यांना सपोर्ट दिला. 2-4 दिवसानंतर, 15 दिवसानंतर, 2 महिन्यानंतर व्हेअर इज द गॅरंटी ऑफ दीज MLAs की दे विल कंटिन्यू? कारण त्याची इंटिग्रिटी जी आहे इट इज ॲट स्टेक. मला वाटतं की महादेव भंडारींनी बरोबर मुद्दा उपस्थित केला.
हे जर त्या फुल बेंच समोर ते म्हणतात त्याप्रमाणे जर गेलं तर ह्या 15 आमदारांची परत आमदारकी जाईल आणि देअर सीट्स विल बी व्हेकंट. कारण हे मॉरॅलिटीचा जो प्रश्न आहे या आमदारांच्या. नाही मला ठीक आहे, मला तुमचा मुद्दा केला. चांदोरकरजी तुम्हाला काय म्हणायचंय मला आता यांच्या प्रश्न ऐका ना, ऐका प्रश्न आहे का की हे भ्रष्ट सरकार आहे म्हणून हे बरखास्त करायला पाहिजे की ज्या पद्धतीने हे सरकार चालवलं गेलंय त्या म्हणून हे त्यांनी बरखास्त करायला पाहिजे की त्यांच्याकडे नंबर्स नाही. ऍज अ स्टुडंट ऑफ पॉलिटिक्स माझं असं मत आहे, पक्ष सोडा. जो सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं इंटेन्शन हेच आहे की येडियुरप्पा भ्रष्ट चीफ मिनिस्टर आहे आणि ते सत्तेत राहिले. माझी एवढीच डिमांड आहे की ते येडियुरप्पाला बदला, त्या स्पीकरला बदला आणि लेट बीजेपी फंक्शन देअर एज अ गव्हर्नमेंट. देयर इज नो प्रॉब्लेम एट ऑल. भंडारीजी तुम्हाला मान्य आहे का की ते म्हणतात की सीएम जो आहे, चीफ मिनिस्टर आहे, तो एवढा भ्रष्ट आहे आणि त्यामुळे सिस्टीम पूर्ण करप्ट झालेली आहे. जर चीफ मिनिस्टर बदलला तर काँग्रेसची कुठलीच आपत्ती नाहीये. नाही, चांदूरकर कुठल्या अधिकारात बोलतात मला माहित नाही. अरे म्हणजे मॉरल शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री काँग्रेसच्या नेत्या आहेत आणि शीला दीक्षितांना केंद्र सरकारच्या शुगलू समितीने राष्ट्रकुल स्पर्धांच्या घोटाळ्याबद्दल आरोपी म्हटलेला आहे. शीला दीक्षितांना काढण्याची कुठलीही कारवाई करायला काँग्रेस निघालेली नाही आणि दिल्लीच्या राज्यपालांनी दिल्लीचं सरकार बरखास्त करण्याची शिफारस केलेली नाही. सरळ सरळ मुद्दा इथे आहे की ज्या 356व्या कलमाचा आधार घेऊन राज्यपाल ही शिफारस करतायत त्या 356व्या कलमातल्या ज्या तरतुदी वारुंजीकरने सांगितल्या त्यातल्या कुठल्याही तरतुदीचा आधार हा राज्यपालांनी घेतलेला नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा जर मुद्दा असेल तर पहिल्यांदा उत्तर प्रदेशचं सरकार बरखास्त करायला पाहिजे. कारण यांचं चांदूरकरांचं युवराज राहुल गांधी गेले 2 दिवस सांगतायत की उत्तर प्रदेशामध्ये शेतकऱ्यांच्या मुर्द्यांचे ढीक लागलेले आहेत आणि एवढा जर हिंसाचार उत्तर प्रदेशमध्ये चालू असेल तर ते सरकार 1 सेकंद सुद्धा चालता कामा नये. पण त्याच्याबद्दल हे करत नाहीत कारण मायावती यांना केंद्रामध्ये मदत करतायत. खरी अडचण अशी आहे काँग्रेसची, तुम्ही 57 सालापासूनचा इतिहास बरोबर सांगितला की काँग्रेसची मानसिकता ही आहे की राज्य करण्याचा अधिकार केवळ आपल्यालाच आहे, अन्य दुसऱ्या कुठल्याही पक्षांना राज्य करण्याचा अधिकार नाही अशी त्यांची धारणा. आणि म्हणून जेव्हा जेव्हा दुसऱ्या पक्षाचं सरकार असतं तेव्हा तेव्हा राज्यपालांना हाताशी धरून ते सरकार अस्थिर करण्याचा खेळ करतात. कर्नाटकामध्ये हा सारा उद्योग गेले 3 वर्ष चालू आहे सातत्याने. हंसराज भारद्वाज राज्यपाल म्हणून काम करत नाहीयेत. राजभवन राहिलेलं नाही, राजभवन काँग्रेस पक्षाचं कार्यालय झालंय. हंसराज भारद्वाज हा माणूस याची चांदूरकर इंटिग्रिटीची गोष्ट सांगतायत ना, ह्याच हंसराज भारद्वाजने क्वार्टरची खाती मोकळी केली होती आणि बोफोर्समधला लाचेचा पैसा परदेशात जाऊ दिला होता आणि त्याची बक्षिशी म्हणून त्याला राज्यपालचं कर्नाटक पद मिळालं, कर्नाटकचं राज्यपाल पद मिळालं. ती चाकरी तो निष्ठेने करतोय. त्यामुळे हंसराज भारद्वाजने कुठल्याही प्रकारे कायद्याचा, संविधानाचा, नीतिमत्तेचा आधार घेतलेला नाही. हे केवळ राजकीय पाऊल आहे. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. चांदोरकरने नेमकं सांगितलं की ज्या न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन हंसराज भारद्वाज ही कृती करायला निघालेले आहेत तो निर्णय मुळात संशयास्पद आहे आणि जर संशयास्पद निर्णयाच्या आधारे आणि त्याला 356व्या कलमामध्ये अशा निर्णयाला आधार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकारचा हंसराज भारद्वाज जे काही करतायत ते केवळ काँग्रेस पक्षाचं राजकारण करतायत. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांना जी सूचना दिल्या, आदेश दिले, निर्देश दिले त्यानुसार ते करतायत आणि म्हणून पंतप्रधानांना भेटून आल्यानंतर त्यांनी हा अहवाल दिला. खरी जबाबदारी पंतप्रधानांची आहे की त्यांनी या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे. ठीक आहे की हंसराज भारद्वाज त्यांना का भेटायला गेले. ठीक आहे चांदोरकरजी मला एक सांगा, हंसराज भारद्वाजांना राज्यपाल म्हणून जेवढे सगळे आहेत म्हणजे आज राज्यपाल आहेत, मग ते काँग्रेसचे असतील किंवा काही राज्यात भाजपचे असतील, असे राज्यपाल किंवा संवैधानिक जी पदं आहेत त्यांचा खरंच कायद्यानुसार वापर होतो का की तो माणूस ज्या पार्टीचा असतो त्याचाच किल्ला लढवतो. नाही, आता या कर्नाटकच्या केसमध्ये आता ते म्हणाले की ते सुप्रीम कोर्टाचे जजमेंट संशयास्पद आहे. संशयास्पद आहे तर ते भंडारींना माझं हे आव्हान आहे, तुम्ही जायला पाहिजे फुल बेंचच्या समोर आणि ते रद्दबातली करून घ्यायला, ह्याच्यावर स्टे घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर मग आम्ही ते गव्हर्नरचं जो आहे तुम्ही म्हणता ते ओके. पण आता जोपर्यंत हे प्रूव्ह होत नाही, यू हॅव टू वेट अँड सी. यामधलं आता हॉर्स ट्रेडिंग चालू होणार. सर्वात महत्वाचं ते म्हणाले की पंतप्रधान जे आहेत आपल्या देशाचे तेच पॉलिटिकली वागतायत आणि त्यामुळे हे जे लोक आहेत
म्हणजे मग राज्यपाल असतील किंवा इतरत्र बाकी लोक असतील ते त्यांच्या सांगण्यावरून हे सगळं करतात असा त्यांचा आरोप आहे. ते चुकीचं आहे. ते प्राईम मिनिस्टरनी तर उलट ते काल अडवून गेले होते, हे सगळे गेले होते. त्यांनी सांगितले की वी विल नॉट गो बियॉन्ड कॉन्स्टिट्यूशन, वी विल डू व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन सेज. त्याच्यापेक्षा ते काही जास्त करू शकत नाही. आणि दुसरं असं, एवढं मोठं तुमचं हे भारतीय जनता पार्टी, तुम्हाला वाटतंय की काँग्रेस आम्हाला त्रास देते? अरे आता 850 जागांच्या निवडणुका तुम्ही लढवल्या, त्या तुमच्या गडकरीनं सांगितलं की आम्ही कमीत कमी 100 जिंकू, तुम्ही 5 जिंकल्या. हे तुमचं अस्तित्व आहे देशामधलं. आणि त्यामुळं एखादा भ्रष्ट चीफ मिनिस्टर तुम्ही काढत नाही म्हणून तुम्हाला एवढा मोठा सेटबॅक आलेला आहे. तुम्ही येडियुरप्पाला काढा म्हणून तुमच्या पक्षातले लोक पण हे करतात. तुमच्या स्वतःच्या पक्षातल्या लोकांनी उठाव केला नाही, आता तेच तुमच्याबरोबर आले. ते हॉर्स ट्रेडिंग नाही, इमॉरल नाही तर काय आहे? येडियुरप्पा किती दिवस सरकार चालू शकेल याची गॅरंटी आहे? अशा पद्धतीनं दुसरे लोक डिफेक्ट होतील. आणखीन भारतीय जनता पार्टीचे लोक तिथल्याच त्या स्टेटमधले जे आमदार ज्यांना ही मान्य नाही, आता ते गेलेत तिकडे परेड करायला, दॅट इज ओके. परंतु वेट फॉर 6 months अँड सी द इफेक्ट. विदिन 6 months टाइम अगेन द सेम क्रायसिस विल प्रेव्हेल. नाही, ठीक आहे, तुम्ही म्हणताय आता 6 महिने थांबायला पाहिजे, बरोबर आहे का? पण 6 महिन्याचा फुरसत तुमचेच राज्यपाल जे आहेत तेच देत नसतील तर 6 महिने कसं? राज्यपाल देत नाहीत म्हणजे काय? राज्यपालांचा रिपोर्ट ऍक्सेप्ट झालेला आहे का? राज्यपालांच्या रिपोर्टमध्ये काय लिहिलंय तुम्हाला माहिती आहे का? मला माहित नाही राज्यपालांच्या रिपोर्टमध्ये काय लिहिलंय. इट इज अ कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट. काय कारण दिलंय? मला वाटतं की मी जे तुमच्या समोर बोलतो हेच कारण जर त्यांनी दिलं असेल की येडियुरप्पा कंटिन्यूड फॉर अ पिरियड ऑफ त्या ऑक्टोबर 12 पासून ह्या 13 पर्यंत इमॉरली, इलिगली, द स्पीकर कंटिन्यूड इलिगली, इमॉरली, आणि आता ही जजमेंट आल्यानंतर. ठीक आहे, वारंजीकर, तुम्हाला काय वाटतं की जर तो पिरियड इलिगल होता, ठीक आहे, सुप्रीम कोर्टाने आता सांगितलं की जे 11 MLA आहेत ते बरोबर होते किंवा त्यांना हटवायला नको होतं, पण त्या पिरियड मधला जो राज्यकर्ता आहे आणि ज्यांनी राज्य केलेलं आहे, मग त्या पिरियडचं काय? 1 वर्षाचा जो पिरियड आहे त्या पिरियडला तुम्ही काय म्हणाल? अशी कायद्यात तरतूद आहे का? मुळातच हा प्रश्न अतिशय हायपोथेटिकल किंवा थोडासा इमॅजिनरी प्रश्न आहे. त्याच्यापेक्षा तुम्हाला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काही जरा या विषयातली जास्तीची माहिती मला द्यावीशी वाटते. बिहारमध्ये अशीच कायद्यात असं आहे का की बाबा 1 वर्षाचा पिरियड जो आहे तो इलिगल किंवा लिगल असं कायद्याने ठरवलेलं आहे का? जसं चांदोरकर म्हणतात तसं कायद्याने ठरवलं असं मी म्हणत नाही. अशी कुठे मॉरल बनतो. ज्या चीफ मिनिस्टरनं ते तशा पद्धतीने त्याला मॉरल स्थान नाही म्हणतात ना, ऍडव्होकेट म्हणतात की त्याला मॉरल स्थान काही नाहीये. मॉरल अशा पद्धतीचं मॉरल स्थान नाही. लॉ इज डिफरंट. ही माइट बी कंटिन्यूड एज अ चीफ मिनिस्टर बिकॉज ही एन्जॉयज द मेजॉरिटी. परंतु ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने डिस्कस केलं आणि त्या स्पीकरला डिस्क्वालिफाय केलं, त्याच्यामध्ये त्याने हॉट हेस्टी असा शब्द वापरलेला आहे सुप्रीम कोर्ट. मला सांगा चांदोरकर, मॉरॅलिटीवर सरकार चालतात का? मॉरॅलिटीवरती चालत नाही म्हणून तर बोंब आहे. तुम्हाला बेसिकली तुम्ही म्हणता की मॉरल ग्राउंड, की केवळ कायद्याची शपथ त्यांनी घेतली, मी आय विल बी फेअर, आणि त्यांनी फेवरिटिझम दाखवला. कायद्याचा भंगच झाला ना घटनेमध्ये. जेव्हा तो चीफ मिनिस्टर होतो तेव्हा तो शपथ घेतो की मी माझ्या समोर येणारी प्रत्येक बाब विदाउट फेवर अँड विदाउट फिअर. आपले राजकारणी एवढे सगळे शब्द पाळतात का? सर्वात मोठा प्रश्न आहे चांदोरकर. तो तर फार मोठा प्रश्न आहे. कारण महाराष्ट्राला पार्टी हे स्टँड नाही, त्याला सगळ्या पार्टीच्या महाराष्ट्राचा पण विषय येईल तिकडे.